खूप आहे. त्यामध्ये तुम्ही अजिबात बुडणार नाही. किती पण मोठं पाणी असू दे त्या पाण्यामध्ये तुम्ही बुडणार नाही. लक्षात या घागरी आहेत, आपल्याकडे घागरी असतात. त्या 2 घागरी आहेत. घागरीच्या पण त्याच पद्धतीने आपण सांगड केलेली आहे. त्याला 2 काट्या बांधल्या आणि असं पालते. ते पालतच काय घालायचं, चुकून जरी झाकण जर खराब पाणी गेलं तर त्यामुळे त्याचं वजन वाढतं आणि त्याला प्लॅस्टिकचा कागद घातल्यामुळे पाणी आतमध्ये जाणार नाही. मध्ये आपण वापरतो अशी एक दोरी बांधून जरी आपण केलं तरी सुद्धा आपण पाण्यावर तरंगत राहतो. लक्षात ठेवा. आणि या वस्तू आपल्याकडे उपलब्ध असतात म्हणून तुम्हाला हे दाखवायचे. त्याचबरोबर आता ही लाईफ ठेवा एक बाटली आणि ती अशी जर 10 बाटल्याचं आपण जर एखादं जॅकेट केलं तर 45 ते 50 किलो वजनाचा एक माणूस दोऱ्यानं बांधायच्या त्या बाटल्या. आणि बाटल्या बांधताना सुद्धा त्या बाटल्याची डायरेक्शन कुठली असावी ते बघा. हे बाळा हे बाटलं तोंड जर निघालं तर त्यामध्ये पाणी भरतं आणि पाणी भरल्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. त्यामुळे त्या बाटल्याला आपण कुठं पण फेकून देतो. लक्षात ठेवा. आता फेकून देण्याच्या ऐवजी काय करा, अशा पद्धतीनं आपल्याकडे तांदळाच्या पिशव्या वगैरे थर्माकोलच्या 2 शीट घाला आणि 2 बंद करा, खाली बांधायची सोय करा. आता हे जे लाईफ जॅकेट आहे हे जर घ्यायचं झालं तर आपल्याला 1000 रुपये खर्च आहे. 1000 रुपये खर्च आहे. पण ह्याला खर्च नाही. लक्षात ठेवा. हे आपण करायचं आहे आपल्याला. हे पण एक 100 किलो ते 105 किलोचा माणूस हे पण तेच काम करतं. लक्षात ठेवा. हे फक्त काय तयार आहे ते आपण बनवलेलं. तुम्ही कमरेला बांधून तुम्ही पाण्यामध्ये पडला तर अजिबात बुडणार नाही तुम्ही. लक्षात. हे पण आपले लाईफ जॅकेटच आहे. या पण असं सुके नारळ ते नारळाची सुद्धा एक 10 नारळाची तुम्ही आपण देवाला तोरण बांधण्यासाठी करतो ना त्याला तरी तुम्ही पाण्यामध्ये बुडणार नाही. लक्षात करू बोलो. संभाव्य महापुराची परिस्थिती पाहता सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय सत्यमजी गांधी साहेब यांनी दिलेल्या सूचनावरून महानगरपालिका हद्दीमधील पूरपट्ट्यातील नागरिकांना प्रबोधन करण्याचं काम अग्निशामक दलाच्या वतीनं सुरू आहे. आज या ठिकाणी सूर्यवंशी प्लॉट म्हणजे सांगली महानगरपालिका क्षेत्रात सर्वात पहिल्यांदा पाणी येणारा जो भाग आहे या भागामध्ये आज प्रबोधनाचं काम अग्निशामक दलाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या प्रबोधनाकरिता या भागातील सर्व महिला असतील, पुरुष मंडळी असतील, मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या भागामध्ये जर समजा आता पूर यायच्या अगोदर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, पूर आल्यानंतर आणि पूर येऊन गेल्यानंतर याबाबत जे काय आवश्यक असणारे ज्या उपाययोजना आहेत याबाबत त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर पूर परिस्थिती निर्माण झाली तर स्थलांतराची ठिकाणं निश्चित करण्यात आलेली आहेत. त्याच ठिकाणी आपण कशा पद्धतीनं स्थलांतर करायचं आहे वगैरे याचं व्यवस्थित मार्गदर्शन त्या सर्व भागातील नागरिकांना करण्यात आलेलं आहे. शैला देवकुळे. आज आम्ही पूरपट्ट्यामधून आहोत सगळे नागरिक आणि आज इथे अग्निशामक दलाचे साहेब लोक येऊन आम्हाला सगळी पूर्ण माहिती दिली आगीविषयी किंवा असं कसं म्हणजे पाणी आल्यानंतर काय त्याची काळजी घ्यायची, स्थलांतर कसं व्हायचं. आणि प्रशासनचे लोक तर करतातच पण त्यांनी पण आता सगळी माहिती आम्हाला व्यवस्थित आमच्या सर्वसामान्य महिलांना दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे दरवर्षी लोक येतात आम्हाला सूचना देतात. अगोदरच येऊन त्यांनी सगळं सांगतात. त्या पद्धतीनं आम्ही सगळं स्थलांतर आम्ही होतो. त्यांनी सिलेंडरचं दाखवलं आणि ते पाण्यामध्ये आल्यानंतर कसं पोहून हे जायचं ते सांगितलं. मला सगळं समजलं. सगळ्या गोष्टी समजल्या. आता आहे की दक्ष राहायचं. आता हायच हे आता चालूच आहे ना. आता हे पाऊस तर असा आहे म्हटल्यानंतर दक्ष तर राहायलाच पाहिजे आणि राहणार हे आम्ही आता आमच्या मनाला निर्णयच आहे आमचा. सहकार्य करतो आम्ही आणि त्यांनी पण आम्हाला करतात.